आज बारामतीमधल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडते। सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। 24 जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। या निवडणुकीसाठी अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनल तर शरद पवारांच्या पक्षाचं बळीराजा पॅनल यांच्यासह अनेक पॅनल निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये शरद पवारांचं वर्चस्व राहणार की अजित पवार बाजी मारणार याकडे लक्ष असेल। माळेगाव साखर कारखाना निवडणूक आज होणार आहे। मतदान होणार आहे। सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक आज पार पडते। मतदान होणार आहे। 24 जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण या ठिकाणी पाहतोय अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनल आणि शरद पवारांच्या पक्षाचं बळीराजा पॅनल याच्यासह अनेक पॅनल निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। मतदानाला आता सुरुवात थोड्याच वेळात होणार आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच पवार कुटुंबियासाठी सुद्धा ही सहकाराची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनलेली आहे। अजित पवार आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून या माळेगाव निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीमध्ये तळ ठोकून होते। अनेक सभा अजित पवारांनी घेतलेल्या होत्या। तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाकडून सुद्धा बळीराजा सहकारी बचाव पॅनल आहे ते आहे आणि त्यामुळे ही पवार कुटुंबियासाठी पुन्हा एकदा प्रतिष्ठेची निवडणूक झालेली आहे। याआधी लोकसभा झाली, त्यानंतर विधानसभा झाली आणि आता ही सहकारातली साखर कारखान्याची निवडणूक आणि त्यामुळे आज या मतदानाला सुरुवात होतीये। अजित पवार यांच्यासोबत आता शरद पवार आहेत, यांची सुद्धा प्रतिष्ठा ही तर पणाला लागलेली आहे। त्याचबरोबर रंजन तावर यांचं जे पॅनल आहे ते सुद्धा या निवडणुकीमध्ये आहे आणि त्यामुळे ही लढत चौरंगी जरी होत असली तरी सुरुवातीला मात्र अजित पवार विरुद्ध शरद पवार असा जो काही सामना आपल्याला गेल्या काही निवडणुकींमध्ये पाहायला मिळालेला होता तो सुद्धा सामना पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल। सध्या आपण ज्या ठिकाणी शरद पवार आणि सुप्रिया सुळे मतदान करण्यासाठी येणार आहेत त्या मतदान केंद्रावरती आहोत। श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूल हे आहे आणि थोड्याच वेळात अगदी काही क्षणांमध्ये मतदानाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। अनेक मतदार आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे। आपण पाहिलं तर जवळपास या निवडणुकीसाठी संचालक पदासाठी जवळपास 91 उमेदवार आहेत ते रिंगणामध्ये आहेत आणि आपण इकडच्या बाजूला पाहिलं तर आता थोड्याच वेळात सुप्रिया सुळे आहेत त्या सुद्धा येणार आहेत। सुप्रिया सुळेंची गाडी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि सुप्रिया सुळे आता मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।